नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत आहात रेडिओ नवसंजीवनी आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे परसातील कुक्कुटपालन. तज्ज्ञ आहेत डॉक्टर देवानंद राऊत, विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी, रेल्वे. नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या परिस्थितीत शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की सध्याचे जे तुम्ही जर बघितलं तर पाऊस बेभरवशाचा झालेला आहे. शेतीमध्ये जे आहे पाहिजे तसा उत्पन्न आपल्याला पावसाअभावी किंवा वेगवेगळे संकट शेतीवर येते, त्यामुळे आपल्याला ते उत्पन्न भेटत नाही. त्यामुळे शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे खूप महत्त्वाचे आहे. आणि अनेक शेतीपूरक व्यवसाय आपल्या भागात किंवा शेतकऱ्यांना करता येतात. त्यामध्ये शेळीपालन असेल, त्यानंतर दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल किंवा परसातील कुक्कुटपालन असेल किंवा बटेर पालन असेल, असे खूप सारे व्यवसाय, अनेक शेतीपूरक व्यवसाय करता येतात. तर त्यापैकीच एक शेतीपूरक व्यवसाय म्हणजे परसातील कुक्कुटपालन. या परसातील कुक्कुटपालनामधून आपल्याला खूप साऱ्या उत्पन्नाच्या संधी त्या ठिकाणी भेटू शकतात. कारण की कृषीपूरक व्यवसायामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि तुलनेने सोपा व्यवसाय आहे. कारण की कमी जागेत, कमी वेळात आणि घरच्या घरी खाद्यावर उदरनिर्वाह या परसातील कुक्कुटपालनात होऊ शकतो. आणि यामध्ये पारंपरिक पद्धतीने देशी कोंबड्या पाळल्या जातात. परसातील कुक्कुटपालनामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने सुद्धा देशी कोंबड्या पाळू शकतो. पण देशी कोंबड्या पाळण्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा एक तोटा होऊ शकतो. कारण की देशी कोंबड्यांचं जे आपल्या गावरानी म्हणतो आपण, तर त्या कोंबड्याचं अंडी उत्पादन जर बघितलं तर जवळपास 60 ते 70 अंडे वर्षभरात त्या ठिकाणी देतात. पण ज्या संकरित जाती नवीन संशोधित केलेल्या आहे, त्या जाती ज्या आहेत त्या जवळपास 140 ते 160पर्यंत अंडे त्या जाती देतात. काही ज्या जाती आहेत त्या मांस उत्पादनासाठी पण त्यामध्ये मांससुद्धा चांगलं त्या जातीचं निघू शकते किंवा मांस उत्पादनासाठी सुद्धा चांगल्या आहेत. तर परसबागेतील कुक्कुटपालनासाठी काही जाती आहेत विकसित केलेल्या आहे. आपण यामध्ये आपल्या घरगुती सुद्धा आपण अंडी उत्पादनामधून आपल्या प्रथिनांची गरज ह्या परसबागेतील कुक्कुटपालनात पूर्ण करू शकतो. हा व्यवसाय भूमिहीन शेतमजूर महिलांसाठी सुद्धा चांगला आहे आणि त्यांना रोजगारसुद्धा हा पुरवू शकतो. हा व्यवसाय चालू करण्याआधी नेमके आपल्याला काय करायचे, अंडी उत्पादनात आपल्याला काम करायचे किंवा मांस उत्पादन घ्यायचे आहे याचा विचार करायचा आहे आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी जातींची निवड करणे गरजेचं आहे. परसबागेतील कोंबडी पालनासाठी काही सुधारित जाती मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची जात आहे ती आहे वनराजा. ही जी जात आहे ही अंडी आणि मांस उत्पादनासाठी उपयुक्त जात आहे आणि याची रोगप्रतिकार शक्ती उत्तम दर्जाची आहे. यामध्ये रोगालाही सहसा बळी पडत नाही आणि मुक्त संगोपन पद्धतीत ही चांगली सक्षम प्रकारे वावरू शकते आणि अतिशय चांगली जात आहे. योग्य आहार व्यवस्थापन आपण जर या जातीचं केल्यास नर कोंबड्या जवळपास 8 ते 10 आठवड्यात 1 ते 1.25 किलो तर वजन त्या ठिकाणी मिळू शकते आणि एका वर्षामध्ये जवळपास अंडी उत्पादन जर बघितलं वनराजाचं तर जवळपास 160 अंडी ही जी जात आहे ती जेथे अत्यंत चांगली जात आहे वनराज जात ही. आणि विशेष म्हणजे रोगास बळी पडत नाही, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. दुसरी एक महत्त्वाची जात आहे जी जनरली सर्वकडे प्रचलित जात आहे ती म्हणजे आहे गिरिराज जात. ही जी जात आहे ही मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहे. जवळ 20 ते 22 आठवड्यापर्यंत अंडी उत्पादन याची सुरुवात होते आणि ही जातीचा कोंबडी जी प्रतिवर्ष 170 ते 180 अंडी ही देते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन जवळपास 3 ते 3.5 किलोपर्यंत असते, तर मादी पक्षाचे वजन जवळपास 2.5 ते 3 किलोपर्यंत भरते. अत्यंत चांगली जात आहे आणि ही सुद्धा आपल्याकडे प्रचलित आहे. नंतर एक सुवर्णधारा ही जात आहे. ही जात अंडी आणि मांस उत्पादनासाठी एक उपयुक्त आहे. 22 ते 23 आठवडे त्या जातीचा मादी 3 किलो वजनाची होते, तर नर अंदाजे 3.5 किलो वजनाचा होतो आणि ही अंडी उत्पादनासाठी जवळपास 190 ते 200 अंडी देते. त्यानंतर अनेक अशा जाती आहेत ज्या प्रचलित आहेत. त्यामध्ये असेल आपण बघायचं झाल्यास एक कडकनाथ मधात आपल्याकडं प्रचलित झाली होती. जातीचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तिचं मांस हे काळ्या कलरचं असतं. त्यामध्ये सुद्धा प्रथिने जास्त प्रमाणात, अंडी उत्पादन सुद्धा जवळपास 130-140 पर्यंतच्या जवळपास अंडी उत्पादन आहे आणि ती एक जे म्हणतो आपण एक पक्षामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळं माणसांना खाण्यास उपयुक्त आहे आणि अत्यंत चांगले रिझल्ट त्या जातीचे. नंतर आपण झालं सुवर्णधारा झालं, गिरिराज झालं, वनराज झालं. कावेरी जात ही प्रचलित आहे, ती सुद्धा चांगलं अंडी उत्पादन आहे. त्यामध्ये जवळपास 140 पर्यंत अंडी ती जात देते. ती रोगप्रतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे. त्यानंतर एक दुसरी जात सांगायचं झालं सोनालिका. ही जात सध्या सर्वत्र प्रचलित आहे कारण की सोनालिकाचं ती गावरानीसारखी जी जात आहे, गावरानी पक्षासारखा दिसत असल्यामुळे लोकांचा कल हा जास्त आहे सोनालिका पक्षी पाळण्यात. त्यामुळे ही सुद्धा जात अतिशय चांगली आहे, मांस उत्पादनासाठी चांगली आहे आणि याचं अंडी उत्पादनसुद्धा 140-160 पर्यंत अंडी ही देते. एकंदरीत हे आपण कोंबड्याच्या जातीचं बघितलं. त्यानंतर एक महत्त्वाचा गोष्ट आहे की आपण आहार व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे.
कारण की आहार व्यवस्थापन जे आहे ते परसबागेतील कोंबड्यासाठी प्रति आपल्याला 60 ग्रॅम प्रमाणे खाद्य द्यावे लागते आणि त्याला भांडे वगैरे आपण फीडर वगैरे प्लॅस्टिकची भांडी वापरल्यास त्यामुळे नासाडी चारता येते, त्या भांड्यांचा वापर करायचा आहे. चांगले उत्पादन आर्थिक लाभासाठी कोंबड्यांच्या खाद्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की खाद्य महत्त्वाचं आहे. त्यानंतर हंगामानुसार खाद्य जे आहे ते त्यांना खाद्य हंगामानुसार बदलायचं आहे. योग्य पोषणासाठी धान्यासोबत त्यांना पोषकयुक्त आहारसुद्धा त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर आहारात खनिज मिश्रांचा समावेश करायचा जेणेकरून त्यांचं वेट चांगल्या प्रकारे वाढू शकते. नंतर पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं. कुठलाही आजार माणसांमध्ये असेल पक्ष्यामध्ये पाण्यापासून भरपूर सारे आजार पसरत असतात, त्यामुळे पिलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यायचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकची रेडीमेड भांडी आपल्याला बाजारात उपलब्ध आहे त्याचा वापर करायचा आहे. पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 1 मिली सोडियम हायड्रोक्लोराईडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. असं एकंदरीत पाणी व्यवस्थापन करायचं आहे. नंतर घरच्या घरी सुद्धा खाद्य आपल्याला तयार करता येते. त्या 38% भरडलेला मका आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला 100 किलो जर खाद्य करायचं असेल तर हे एकंदरीत मी सांगत आहे 38% आपल्याला तो भरडलेला मका, सोयाबीन जवळपास 40% घ्यायचं आहे, तांदळाची कणी 19% आणि जीवनसत्व पावडर 0.10%, नंतर खनिज क्षार पावडर 0.20%, डाय कॅल्शियम फॉस्फेट मीठ 0.50%. असं एकंदरीत 100 किलो खाद्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकतो आणि घरच्या घरी खाद्य करून उत्पन्नावरील खर्च कमी करून उत्पन्न जास्त प्रमाणात मिळू शकतो. आणि माझं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणार आहे की परसातील कुक्कुटपालनामधून कमी जागेत, कमी वेळेत, कमी गुंतवणुकीमध्ये चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी भेटू शकतं आणि घरच्या घरी महिलांना सुद्धा हा रोजगार भेटू शकतो. म्हणून माझं या ठिकाणी सर्वांना एक आव्हान राहील की परसातील कुक्कुटपालन करावं, जेणेकरून आपलं आर्थिक उन्नती त्या ठिकाणी भेटू शकेल. या ठिकाणी आपण या परसातील कुक्कुटपालनाबद्दल सर्व एक सविस्तर माहिती बघितली. त्यानंतर एक जे आहे पिल्ले कोणाला लागल्यास कृषी विज्ञान केंद्र सांगवी येथील विषयतज्ञ पशुसंवर्धन यांच्याशी संपर्क करायचा आहे, जेणेकरून कोणाला करायचं झाल्यास तात्काळ कृषी विज्ञान केंद्र सांगवीशी संपर्क करा. धन्यवाद. रेडिओ नवसंजीवनी. सोनेरी ऊन सांदले रानात, हिरवीगार पिकून आली आहेत भरात, शिवारातून स्वर येई कानी. रेडिओ नवसंजीवनी. शेतीच्या तंत्राची मिळाली साथ, आता येईल प्रगतीची वाट. गावागावातून